लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो। एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात अनेक बस दाखल केल्या आहेत। शिवशाही, शिवनेरी, एसटी बस सारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात। मात्र आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे। राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे। वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात। शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासन हा मोठा व महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते। शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर सध्या अर्थात लालपरीमध्ये होणार असल्याची शक्यता आहे। अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। यापूर्वी देखील शिवशाही बस अपघात झाले होते। शिवशाही बसचे होणारे अपघात पाहता आधीपासून यात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले आहे। वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला। येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची शक्यता वर्तविली जाते। सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यातून एकूण 892 शिवशाही बस आहेत। त्यापैकी 500 बस धावत असून उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत। शिवशाही बस या एसी बस होत्या, मात्र आता त्याचे लालपरीत रूपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असून काही आवश्यक ते बदल केले जाणार आहे। शिवशाही बसचे रूपांतर सध्या बसमध्ये केले जाणार आहे। या दरम्यान पहिल्यांदा शिवशाही बस 10 जून 2017 रोजी मुंबई राजगिरी मार्गावर धावली होती। तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती। 29 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला होता। सकाळी भंडारा आग्रातून बस गोंदियाला जात असताना गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला गावाजवळ शिवशाही बस अनियंत्रित झाली व मार्गाच्या बाजूला उलटल्याने अपघात झाला। या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले होते। सरकारने मृतांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती। नितीन दुर्बुळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।